येतो का आवाज सर्वांना? गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग सर. येतो का आवाज सर्वांना? येस यस यस सर. यस सर. ओके. तुम्हाला काल मी येस सर. मिरर इमेज शिकवली होती. किती जणांनी ते उदाहरण सोडवले मिरर इमेजचे? सर मी काय अडचण आली? यस सर. उदाहरण सोडवायला काय अडचण आली? नो नो सर. समजले सर्वांना ते उदाहरण? समजले का सर्वांना? यस सर. सोपे होते ना? ट्रिक वापरता आली का सर्वांना? ट्रिक वापरता आली का? यस सर. हो सर. ओके. आता आपल्याला घडी घाला आणि उलगडा ते एक राहिलेलं आहे ना आपलं. कागदाची घडी घाला आणि उलगडा. बरोबर. त्यानंतर लपलेली आकृती शोधा. झालंय का आपलं? एक दोन गोष्टी राहिल्या ना आपल्या फक्त. नाही, लपलेली झाली होती वाटतं ना आकृती, का नाही हो झाली? सर. लपलेली झाली. झालेले. हा, एक तो तुकडे जोडून आकृती तयार करायचं राहिलंय ना. तुकडे जोडून आकृती तयार करायची तेवढं एक राहिलंय ना. ओके, तेवढं एक शिकून देऊ तुम्हाला. ओके, या दोन झाले की मग आपलं नवोदय सिलेबस कम्प्लीट होऊन जाईल. म्हणजे आपण क्वेश्चन पेपर पूर्ण 100 मार्क्सचे क्वेश्चन पेपर घ्यायला सुरुवात करूया आणि पुन्हा एकदा रिव्हिजन पण घ्यायची आपल्याला. ओके सर स्कॉलरशिप करणार आहे. काय स्कॉलरशिप कधीपासून स्टार्ट करणार आहे? स्कॉलरशिप आता हे झालं का उद्या मग त्यानंतर. ओके. हो. ओके. सर आज तुम्ही नवोदयचं शिकवणार आहे का? हा, आता मी तुम्हाला ते शिकवणार आहे. हा, तर आता तेवढे दोन झाले की मग आपण स्कॉलरशिप कडे जाऊया. ओके, त्या दोन गोष्टी तुम्हाला एकदा समजून सांगतो. तेवढे झाले की मग आपण नवोदयकडे आपले सॉरी याच्याकडे बोलूया. बस, चला लक्ष द्या आता माझ्याकडे तुम्ही. तुम्हाला मी हे शिकवायचं बाकी होतं ना, आकृती पूर्ण करा म्हणून. हो सर. हो सर. हो सर. यस सर. चला आता लक्ष द्या माझ्याकडे सर्वांनी. सर आपल्या घडी घाला व उलगडा हे प्रकरण झालं. ओके, लक्ष द्या आता माझ्याकडे. मी समजून सांगतोय त्या गोष्टीकडे नीट लक्ष द्यायचं माझ्याकडे. मी काय ट्रिक समजून सांगतोय ती नीट समजून घ्या. तुम्हाला कुठली आकृती न काढता पण या प्रश्नाचं उत्तर देता येईल, फक्त जर नीट व्यवस्थित लक्ष दिलं तर. अदरवाईज येणार नाही. आलं लक्षात? सो त्यामुळे लक्ष द्या. बघा, तुमच्या समोर आकृती दिसते एक. सर दिसते का? यस सर. यस सर. पेज नंबर किती आहे? सर आपल्या घडी घाला व उलगडे का? नाही, अजून शिकवतो मी तुम्हाला ते पण. लक्ष द्या माझ्याकडे, मी काय सांगतो तिकडे. तुमच्या समोर एक क्वेश्चन फिगर तुम्हाला दिसत असतील. दिसते का सर्वांना? यस सर. आता या फिगर्स मध्ये काय करायचे ते समजून घ्या. तुम्हाला एक भाग 4 भागांमध्ये
अरे मी समोर जे सांगतो तिकडे लक्ष दे, पेज नंबर नको बघू. इथे समोर एक फिगर दिसते का तुम्हाला? येस सर. तुम्हाला काय करायचंय इथे बघा, या फिगरचे असे 4 जर आपण सेम पार्ट केले तर किती पार्ट होत आहे? 4 पार्ट होत आहे बघा. 1 2 3 आणि 4, बरोबर का? यस येस सर. सर्वांचे क्लिअर झाले बघा. आता हे 4 पार्ट ज्यावेळेस होतील त्यावेळेस तुम्हाला इथे बघा, जर तुम्हाला हे 4 पार्ट शोधायचे असतील तुम्हाला मी एक ट्रिक सांगतोय, ती ट्रिक लक्षात ठेवायची नेहमी कुठल्याही आकृतीमध्ये. आता ही आपण थोडीशी बाजूला ठेवू आकृती, तुम्हाला दाखवून देतो काय ट्रिक ती ट्रिक एकदा समजून घ्या. तुम्हाला जर कुठलीही फिगर आली आणि त्या फिगर मध्ये तुम्हाला सांगितलं की काय करा, आकृती दिलेली आहे, त्या आकृतीवरून चौथा पार्ट कुठलाही शोधा. बघा तुम्हाला कोणताही पार्ट शोधायला येऊ शकतो. असे 1 2 3 आणि 4 याच्यामध्ये आपण आज समजू की तुम्हाला फर्स्ट पार्ट शोधायचा आहे. किती नंबरचा पार्ट सांगतोय मी तुम्हाला? हा 3 आणि 4 तुम्हाला दिलेला आहे. तर ट्रिक काय ती नीट समजून घ्या. जर तुम्हाला फर्स्ट शोधायचा असेल तर त्या फर्स्टचं उत्तर काय राहू शकतं? सेकंड फिगर आहे, त्या सेकंड फिगरचं मिरर रिफ्लेक्शन बघायचं. काय बघायचं? मिरर रिफ्लेक्शन. काय बघायची? आरशातील प्रतिमा. किती नंबरच्या फिगरची सांगितली मी तुम्हाला? 2 नंबरच्या फिगरची. ट्रिक काय बघा, जर समजा तसं नसेल तर काय राहू शकतं? ही जी काय 4 नंबरची फिगर आहे ना, या 4 नंबरच्या फिगरची वॉटर रिफ्लेक्शन. काय बघायचं? वॉटर रिफ्लेक्शन किंवा पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यातील प्रतिमा. पाण्यातील प्रतिमा. ओके. जर हे पण नसेल तर जी 3rd नंबरची फिगर आहे तिच्या अपोजिट फिगर बघायची. काय करायचं? 3rd नंबरच्या फिगरची अपोजिट फिगर किती नंबर असू शकते? 1 नंबर. क्लिअर झालं सगळ्यांचं? येस सर. आता आकृतीवर आता ट्रिक खरंच लागू होते का ते बघायचं आपल्याला. आता तुम्ही जर नीट निरीक्षण केलं ना तर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी आपण यांना नंबर दिला 1 2 3 आणि 4. आपल्याला 3 नंबरची शोधायची, बरोबर आहे की नाही? येस सर. शोधायची का? मग तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तुमच्या असं लक्षात येईल सेकंड आणि 4th नंबर एकमेकांच्या अपोजिट आहे. दिसते का? दिसते का बघा? येस सर. अरे दिसते का? सेकंड आणि 4th आहे येस सर. एकमेकांचे अपोजिट आहे. याचा अर्थ 1 आणि 3 एकमेकांच्या अपोजिट असतील का? येस सर. येस येस सर. असतील ना? असतील का नाही? कळते का तुम्हाला? हा बघा, या प्रश्नाचं याचा अर्थ उत्तर काय येणार? One, two. ती ट्रिक लावून मला सांगायचं उत्तर. Option number 2. 2 sir. Option number 1 sir. Option नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर असेल. आलं का लक्षात सर्वांना? ऑप्शन नंबर कळतंय का सर्वांना? sir 1 का 1 का बरं येणार नाही? मी काय सांगितलं तुम्हाला बघायचं? फर्स्ट नंबरच्या अपोजिट दिसतंय? Yes sir. ही सेकंड त्याच्यामध्ये जुळते, फर्स्ट जुळत नाही. तशी कळलं का? त्याच्यामध्ये बघा ही सरळ रेषा आहे, ही थोडी तिरपी आहे, त्याच्यामुळे. कळलं? Yes sir. हा चला आता पुढे बघा. आता पुढे बघा, नेक्स्ट फिगर मध्ये आपण लावलेलं लॉजिक बघा कुठे लागू होतंय. नीट लक्ष देऊन उत्तर द्यायचं, फक्त उत्तर द्यायचं म्हणून द्यायचं नाही. आता पुन्हा 3 नंबरची फिगर तुम्हाला शोधायची आहे. फर्स्ट, सेकंड आणि 3rd यांच्यामध्ये
निरीक्षण करा काय दिसतंय. फोर. सर ऑप्शन नंबर फोर. नंबर फोर. ऑप्शन नंबर उत्तर दिलं आहे ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. किती wrong आहे ते आपल्याला बघायचं. ओके ओके तुम्ही एकदम करेक्ट उत्तर दिलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. आता बघा ऑप्शन नंबर 4च काय करेक्ट आहे ते सांगतो. आता माझं ऐकणं नाही लक्ष द्या. बघा तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की मी तुम्हाला काय लॉजिक सांगितलं होतं की जर उत्तर बघताना काय सांगितलं होतं की ह्या आकृत्या आहे ह्या आकृत्यांचे 4 भाग झाले आहे. या 4 भागांचं ज्यांनी व्यवस्थित निरीक्षण केलं असेल त्यांना असं लक्षात आलं असेल फर्स्ट नंबरच्या अपोजिट फिगर सेकंड नंबर आहे. वॉटर रिफ्लेक्शन काय आहे वॉटर रिफ्लेक्शन आहे का बघा. वॉटर रिफ्लेक्शन आहे का पाण्यातील प्रतिबिंब आहे का. मग तुम्हाला जर तुम्ही पाण्यातलं प्रतिबिंब काल आपण शिकलो होतो बघा पाण्यातील प्रतिबिंब शोधताना सगळ्यात महत्वाचं काय आहे की या फिगर मध्ये तुम्हाला इथेही पाण्यातलंच प्रतिबिंब शोधायचं आहे. मग पाण्यातलं प्रतिबिंब कोणतं आहे तर बघा या ठिकाणी नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असंही लक्षात येईल की ही फिगर अशी आहे तर हिचं वॉटर रिफ्लेक्शन या प्रकारे ही फिगर इकडे जुळेल आणि इथे मधोमध हे फिगर जे आहे ती खाली होती ती इथे काय होतील वर येतील म्हणजे ही 1 नंबर इथे आणि इथे अशा पद्धतीने. मग असं कोणत्या ऑप्शन मध्ये तर ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेलं आहे म्हणून आपलं ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर आहे. कळलं का. हे बघा सेम जुळणारी आकृती आहे का नाही. चला पुढे जाऊया. नेक्स्ट फिगर बघायची आपल्याला 3rd नंबर. इथेही 3rd नंबरची फिगर मिसिंग आहे. ओके चला उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका बरं. इथे तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर तुम्ही अशी आकृती पूर्ण करू शकता. फिगर कंप्लीट करून सुद्धा तुम्हाला उत्तर देता येऊ शकतं. बघा कोणत्या फिगर मध्ये असं दिसतंय बघा. ऑप्शन नंबर 1 मध्ये उत्तर आहे. बघा चॅट बॉक्स मध्ये किती जणांनी दिलेलं आहे. कोणी बी म्हणताय कोणी 1 म्हणताय. उत्तर काय येईल ऑप्शनचं 1 उत्तर आहे करेक्ट. हा ऑप्शन नंबर 1. ओके येते का लक्षात सर्वांना. लक्ष येत आहे का. येस सर. काय अडचण तुम्हाला. नो सर. नो सर. लॉजिक कळलं का सगळ्यांना. येस सर. येस सर. हो सर. येस सर. येस सर. येस सर. चला आता पुढे बघूया. तर तुमची स्क्रीन आडवी दिसते आहे. स्क्रीन ब्लर दिसते सर.
स्क्रीन पण दिसते. सर आवाज अडखळत येतोय. सर आवाज नाही येते तुमचा आवाज नाही येते. सर तुमचा मी येते स्क्रीन आवाज. पण ब्लर दिसते. सर तुमचा आवाज येत नाही. स्क्रीन दिसत नाही. सर तुमचा स्क्रीन स्टॉप झालेली. हा सर स्क्रीन दिसत नाही. सर आवाज नाही येते. सर आवाजही नाही येते. प्रॉब्लेम आलेला स्क्रीन आहे. पण नाही दिसत. स्क्रीन दिसत नाही आणि आवाज भी येत नाहीये. सरांना सर. आवाज येत नाहीये. Yes, बघा माझा जरा वायफाय कनेक्शन बंद झालेलं आहे, त्यामुळे कदाचित आवाजात थोडासा प्रॉब्लेम येईल कोणाला. लाईट गेली आहे वायफायची. सर्वांना आवाज येतोय माझा क्लिअर? सर तुम्ही लेफ्ट झाले खूप गोंगाट घालत होते. आणि मला गोंगाट घालत होते खूप. क्लासमध्ये गोंधळ घालायचा नाही, थोडासा मॅनेज कळायचा. आपण क्लासमध्ये आहे त्याचा. हा तुमचे जे काही आवाज येतो ना, हा आवाज रेकॉर्डिंग चालू असतं त्याचं. ज्यावेळेस क्लास चालू असतो त्यावेळेस त्याचं रेकॉर्डिंग चालू असतं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तो यश नावाचा मुलगा आहे, तो नुसता कायम बोलत असतो. यस सर. यश ना? हो सर. हा सर. काय रे यश? त्याला आपण रिमूव्ह करून टाकू मग ग्रुप मधून. पुढच्या वेळेस लक्षात ठेवा, तो बोलला का मला फक्त स्क्रीनशॉट काढून ठेवा, मी त्याला रिमूव्ह करून टाकेल. ओके चला लक्ष द्या, थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. आवाज येतोय सर्वांना? सर आवाज येतो पण स्क्रीन दिसत नाहीये. हो सर स्क्रीन दिसत नाही. हा दिसेल, थांबा जरा. सर स्क्रीन नाही दिसत आहे. आता थोडासा दिसतं स्क्रीनला सर. तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. हा लक्ष द्या. आता तुम्हाला ही ट्रिक कळाली का या फिगरची? यस सर. यस सर. आता हे कळालं असेल तर आपण जाऊया पुढे. आपल्याला बघायचंय तुकडे जोडणे आणि त्यापासून आकृती तयार, जी काय आहे उत्तर आकृती शोधायची आहे ती, बरोबर? सर आपण त्याला ते काय अवकाश कल्पना पण म्हणू शकतोय ना. अवकाश हो हो, अवकाश कल्पना. बरोबर बरोबर. हा आता तुम्हाला काय असतं माहिती का याच्यामध्ये, तुम्ही लहानपणी एखादा खेळ खेळले असले, कागद तुकडे जोडून आकृती तयार करायचं. हो सर. इथे यात वेगळं काहीच नाही, वेगळं असं काहीच नाही, तेच आहे. तुम्हाला इथे फक्त काय करायचंय, असं समजा की मी एक आणि या कागदाचे जर 4 तुकडे केले तर काय आहे, हे 4 तुकडे फक्त असे जोडायचे. 4-5 तुकडे केले असे, तर तुम्हाला काय करायचंय, हा 1 नंबर भाग, 2 नंबर भाग, 3 नंबर भाग आणि 4 नंबर भाग तुम्हाला फक्त जोडायचा आहे. तुम्हाला फिगर तयार होईल. आता त्यासाठी आपण जरा प्रश्न बघूया. कोणाच तरी घरातला आवाज येतो तेवढं म्यूट ठेवा बरं आवाज. बरं आता लक्ष द्या. सर आज आपला क्लास किती वाजेपर्यंत? असं असतं की तुम्हाला सांगून देतो का बरं तुमचा क्लास होत नाही. ज्यावेळेस घरामध्ये कोणी व्यक्ती मरण पावते त्यावेळेस शेजारचे जे भाऊबंद वगैरे असतात ना, ते घरी जेवायला येत असतात. आलं का लक्षात?
त्यामुळे आपला जेवढा वेळ क्लास सगळे पाहुणे वगैरे येतात त्यावेळेस तुमचा क्लास बंद होतो. आलं का लक्षात? येस सर. चला आता तुमच्या समोर ही जी आकृती आहे बघा, तुम्हाला सांगितलेलं आहे की इथे काय आहे बघा, तुकडे जोडून तुम्हाला आकृती तयार करायची आहे. या ठिकाणी इथे तुम्हाला 3 तुकडे देत असतील. सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस तुकडे दिले असतील, जे काही पार्ट दिले असतील कुठल्याही तुकड्याचे, ऐका, उत्तर नाही विचारते मी, काय समजून सांगतो ते लक्ष द्या. पहिले मी काय सांगतो ते नीट समजून घ्या. आधी तुम्हाला काय सांगतोय मी, तर तुम्हाला आकृतीमध्ये किती तुकडे दिले आहेत ते आधी बघायचे. ह्या फिगर मध्ये तुम्हाला किती तुकडे दिसत आहेत? 3 तुकडे. या फिगर मध्ये पण 3च पार्ट आहे, इथे मात्र 4 पार्ट आहे. किती आहे? 4. तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात काय घ्यायचे, जेवढे पण पार्ट केले किंवा जेवढे पण तुकडे केले आहे ते तुकडे आधी लक्षात घ्यायचे आहे आणि मग उत्तर द्यायचंय तुम्हाला. मला लक्षात. आता काय करायचंय, फिगर बघायची. फिगर मध्ये तुम्हाला काय दिसतंय ते आधी बघा. ह्या ज्या आकृत्या जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की आकृतीतले कुठले भाग कशा पद्धतीने तोडलेले आहे किंवा तुकडे झाले आहेत. तर त्यामध्ये व्यवस्थित फिट करून घ्यायचं की ही आकृती दिसते आहे, की मग बघायचं की आपल्याला दिलेला जो काही फिगर आहे, सपोज तुम्ही यांना नंबर दिला, हा 1 नंबरचा फिगर, ही 2 नंबरची आणि ही 3. ऑप्शन ए करेक्ट उत्तर आहे. बघा बरं त्या ठिकाणी बरोबर तुमचे हे 3 तुकडे तुम्हाला दिसत आहेत का? जर हे 3ही तुकडे तुम्हाला व्यवस्थित दिसले तर समजायचं की हेच आपलं उत्तर आहे का? बघा बरं. हो. कळालं का? येस सर. हा. येस सर. त्यानंतर बघा. ओके. ऑप्शन सर यस. हा, पुढचा ऑप्शन नंबर बी सर. कोण आणि 1 स्क्वेअर आहे, 2 ट्रायंगल, 2 ट्रायंगल आणि 1 स्क्वेअर. बघा बरं असे फिगर सेम टू सेम कुठे आहे? बी. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी सर. सर ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी. ऑप्शन बी सर. ऑप्शन बी. नंबर बी. चॅट बॉक्स मध्ये टाकले आन्सर. हो सर, मी पण. येतोय सर्वांना आवाज? हो सर, येतोय. सर तुम्ही लेफ्ट झाले होते ना तेव्हा ते यश आणि कार्तिक परत बोलायला लागले होते. यश तो परत बोललो बी नाही. यश रेकॉर्डिंग सेव्ह आहे, बघायची की तुला? तुझ्या नावासहित आहे. आपण क्लासमध्ये असतो हे लक्षात ठेवायचं. सर. चला आता लक्ष द्या माझ्याकडे. सर मी बोलत नव्हतो, माझा भाऊ क्यूब सॉल्व करतो, त्याचा आवाज येत होता सर. ठीक आहे. तुमचा आवाज जो असतो तो इथे क्लासमध्ये लगेच रेकॉर्ड होऊन जातो. मी तुम्हाला सांगितलंय नेमकं वायफाय माझा बंद झाल्यामुळे थोडासा आवाज इकडे तिकडे होऊन जातो किंवा मग ऑटोमॅटिकली ते रिमूव्ह होऊन जातोय. मी तिथे आता टेक्निकल एरर आहे ते. सर ब्लर दिसते. थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे, वायफायची रेंज गेल्यामुळे प्रॉब्लेम झालाय. मला लक्षात. मी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकलंय. ओके ओके. टाकले.
ओके 35चा आन्सर ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. सर 34 हे चं तुमचं सांगितलं होतं. 34 चालू होतं हो सर. सर 34 चालू आहे सर. चालू होतं. ओके ओके 34 चालू होतं. 34चं आन्सर तुम्ही दिलेलं होतं कुठलं ऑप्शन नंबर ए हे बी करेक्ट सर आहे. बी. त्यानंतर बी सर. एक मिनिट सॉरी बी हो सॉरी बी होतं सर बी. 35चं ए होतं आणि 34चं बी आहे हे करेक्ट आहे. ओके 35चं ए होतं आणि 34चं जे आहे ते बी करेक्ट आहे. त्यानंतर मला 36चं सांगा बरं उत्तर कुठलं आहे. सर ऑप्शन नंबर सी. सर ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. सर ऑप्शन नंबर सी. ओके आता बघा तुम्हाला हे फिगर कळले असेल तर आपल्याला शेवटचा आणखी एक पार्ट राहिला होतो म्हणजे आकृतीमध्ये असणारी आकृती शोधायची. जशी फिगर आहे ही तशी फिगर तुम्हाला त्यामध्ये शोधायची आहे. तर या ठिकाणी बघा कुठली फिगर त्या पद्धतीत आहे. आता ह्या ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर सी मध्ये आहे पण ती तशी फिगर नाहीये. त्यामुळे हा प्रश्न जरा चुकीचा आहे. याच्यामध्ये नाही चालणार. हा सोडून द्या. 38 नंबरचा क्वेश्चन सोडवा. हा बोला. हा प्रश्न बघा. हा सर ऑप्शन नंबर ओके मला बी. 38चा आन्सर सांगा. 38 नंबरची जी फिगर आहे समजून घ्या काय आहे आधी फिगर ती तुम्हाला ही जी समोर 38 चा आन्सर ऑप्शन नंबर बी आहे. ओके ओके आधी समजून घ्या मी काय सांगतोय ते आणि नंतर तुमचं काय असेल ते उत्तर सांगा. या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे. या प्रश्नामध्ये ही सेम टू सेम फिगर जशी आहे तशी फिगर कुठे दिसते आहे ती एकदा बघायची आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ही जी दिसणारी फिगर आहे सेम टू सेम आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये बघा अशी दिसत आहे. दिसते का नाही. हा पण ऑप्शन नंबर बी मधली जी फिगर आहे ती सेम तशी आहे का जशी आपल्याला या फिगर मध्ये पाहिजे आहे. पाहून घ्या. एक तर इथे एक तुम्हाला दिसेल बघायला आणि दुसरी कुठे आहे. तशी फिगर आपल्याला फक्त तिथेच दिसते आहे. ओके ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते आहे. तो आपला ऑप्शन बी नाही येणार आहे. तर ऑप्शन बी मध्ये नाही आहे अशी सेम फिगर. पण थोडीशी ऑप्शन बी मध्ये जर आपण बघितलं इतर फिगरांपेक्षा तर ऑप्शन बी मध्ये काय आहे बघा. ही फिगर आडवी केलेली आहे. आडवी जर केली तुम्ही अशा पद्धतीने तर तुम्हाला ही सेम टू सेम फिगर बघायला भेटेल. कळालं का. म्हणून ऑप्शन बी तुमचं करेक्ट उत्तर असेल. कारण होत नाही. आलं लक्षात. त्यानंतर पुढची फिगर बघा. सेम टू सेम फिगर अशीच्या अशी जी जो दिसतोय पार्ट तो तसाच बघायचा आहे. एकदा मनामध्ये डिसाईड करून घ्यायचं की या ठिकाणी हा पार्ट आपल्याला दिसतो आहे आणि मग ती फिगर तशी हे करून बघायची. ड्रॉ करून बघायची. बघा आता ऑप्शन डी मध्ये सेम फिगर तुम्हाला दिसत असेल. 39 मध्ये बघा मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो आधी. हे बघा. एक मिनिट. पेनावर नाहीये. ही जी फिगर आहे ती तुम्हाला बघा अशी जशी तुम्हाला क्वेश्चन फिगर मध्ये दिलेली आहे ती तुम्हाला ऑप्शन 4 मध्ये दिसते. ही बघा. ओके सेम टू सेम अशी ड्रॉ करून बघायची. तुम्हाला जो रेड स्केच पेन मी सांगितला होता मागच्या वेळेस तो त्यासाठी सांगितला होता. लास्ट फिगर बघा इथे
ही जशी आहे सेम फिगर तशी कुठे दिसते आहे, तुम्ही उत्तर चॅट बॉक्स मध्ये द्या. बघूया किती जणांना करेक्ट जमते आहे. नंबर मध्ये तुमचं आहे. ओके. गावांना येतोय का आवाज? Yes, sir. ठीक आहे, चला रेंज आली आहे माझ्या वायफायला. बर, हे प्रश्न जर लक्षात आले नसतील तर पुन्हा एकदा समजून सांगतो. हा 37 नंबरचा रॉंग होता क्वेश्चन. त्यानंतर बघा इथे तुम्हाला या फिगर मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं अशा पद्धतीने ही फिगर शोधायची आहे. ओके. त्यानंतर बघा इथे तुम्हाला काय सांगितलं होतं, जी फिगर तुम्हाला इथे दिसते आहे ही अशा प्रकारचा जो काही तुमचा जो काही पार्ट आहे तो पार्ट तुम्हाला असं शोधायचा आहे, जो तुम्हाला बघा इथे ऑप्शन नंबर 4 मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. दिसतोय का सर्वांना? अशा पद्धतीने. ओके. त्यानंतर लास्ट फिगर ही जी होती ही अशी आहे, ही अशी सेम फिगर तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये बघायला मिळते आहे. ओके. आता पुढे बघा तुम्हाला एक लास्ट पार्ट राहिला आहे, तो म्हणजे पुढे गेलं ते घडी घालून उलगडणे. घडी घाला उलगडा याच्यात नाही भेटणं. घडी घालून उलगडणे. हा, इथे बघा तुमच्या समोर फिगर दिसत असेल तुम्हाला, आकृतीतील घडी घालून आकृतीच्या घड्या उलगडायच्या. ओके. येतोय का आवाज सर्वांना? Sir. Yes, sir. बोला. Yes, sir. 38 मध्ये बघा एक बुद्धिमत्ता सर्व सोडवलेलं आहे. 38 मध्ये. आता माझ्याकडे लक्ष सर द्या. आता मी तिथे तुम्हाला ना असं तिरपं करून ना ते तशी सेम आकृती दिसते. कुठल्या प्रश्नात? 38 त्या प्रश्नपत्रिकेमध्ये. ती नंतर बघूया ती प्रश्नपत्रिका काय असेल ती. आता हे समजून घ्या, नाहीतर मग हे राहून जाईल. ओके. इकडे लक्ष द्या. आता याच्यामध्ये ही जर फिगर तुम्ही बघितली तर तुम्हाला आकृती उलगडायची कशी किंवा घडी कशी उलगडायची त्यासाठी एकदम सोपी ट्रिक सांगतो. बऱ्याच मुलांची या प्रश्नामध्ये खूप मार्क जात असतात, त्या मुलांनी नीट लक्ष द्या. मी काय सांगतोय ते नीट समजून घ्या आधी. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं ना तर तुम्हाला काय सांगितलंय की कागदाची पहिले काय केली, अशी घडी घालते. म्हणजे आता कागदाचा फक्त ट्रायंगल तयार झालाय, एवढा ट्रायंगल आहे. आता जो ट्रायंगल तयार झाला आहे त्याचा परत एक घडी घातली आहे आणि फक्त हा एवढाच भाग तयार झालेला आहे. आता बघा, हा जर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना आरशातला आणि पाण्यातलं प्रतिबिंब कळालं असेल त्यांच्यासाठी ही एकदम सोपी ट्रिक आहे. काय त्यांनी काय करायचं, ही कागदाची घडी ज्यावेळेस आपण उलगडतो त्यावेळेस याचं आरशातलं प्रतिबिंब बघा. आरशातलं प्रतिबिंब काय येईल, या पद्धतीत येईल. बरोबर की नाही? ज्यावेळेस तुम्ही पेज उलगडणार त्यावेळेस ए ऑप्शन सारखं तुम्हाला दिसेल, आणि ज्यावेळेस तुम्ही हा ए ऑप्शनचं खालच्या बाजूला परत तुम्ही उघडणार ती आकृती त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन सी सारखं उत्तर दिसेल. उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर सी. कळतंय? कागदाची घडी. ओके, लिसन सर.
Okay. Here the figures are, there are some foldings. First folding is given in this way, and then another one figure folding. How many fold? Here first fold and then second fold. Okay, and after second fold, this figure is getting. Okay, can you understand? Yes or no? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ज्यावेळेस आपण याला अनफोल्ड करू त्यावेळेस अनफोल्ड केल्यानंतर काय फरक पडेल? हा जो ट्रायंगल आहे, हे जे तुम्हाला दाखवलेले पार्ट आहे ना, हे तुमचे कट केलेले पार्ट आहे. हे पार्ट म्हणजे काय, एकतर ते असे दाखवतात किंवा पूर्ण डार्क केलेले असतात. काय असतात? असे दाखवतात किंवा काय केले असतात, पूर्ण डार्क केलेले असतात. असे जरी असले तरी समजायचे की हे काय केले, त्या फिगर मधून कट केलेले आहे. मग आता तुम्हाला फोल्डिंग नंबर 1 आपण किती फोल्ड केले आहे? फर्स्ट आणि सेकंड, बरोबर ना? ज्यावेळेस आपण सेकंड फोल्डिंग ओपन करूया त्यावेळेस ती सेकंड फोल्डिंग ओपन केल्यानंतर काय दिसेल आपल्याला? ऑप्शन नंबर ए मध्ये जशी फिगर दिसते की नाही, सेम ऍज इट इज फिगर तुम्हाला कुठे दिसेल? ऑप्शन अरे ऐक नंबर रे सी. आता. अशी फिगर दिसेल ही केव्हा? ज्यावेळेस तुम्ही सेकंड फोल्ड ओपन कराल त्यावेळेस. आता तुम्ही ज्यावेळेस सेकंड फोल्ड नंतर फर्स्ट फोल्ड वर याल, ती ज्यावेळेस तुम्ही अनफोल्ड कराल त्यावेळेस ही जशी वरती फिगर दिसते सेम टू सेम तुम्हाला कुठे दिसणार आहे? खाली दिसेल का? म्हणजे याचं परत खाली पाण्यातलं प्रतिबिंब बघावं लागेल की नाही तुम्हाला? बघावं लागेल का? आधी काय बघितलं याचं? मिरर रिफ्लेक्शन. मिरर रिफ्लेक्शन नंतर ही पूर्ण फिगर जी आहे तिचं वॉटर रिफ्लेक्शन खाली बघायचं. वॉटर रिफ्लेक्शन बघितलं तुम्हाला काय दिसेल? ऑप्शन नंबर सी दिसेल. काय दिसेल? ऑप्शन नंबर सी. ओके, तरी पण नाही कळालं तर आणखी पुढची फिगर बघूया जरा. इथे बघा, फोल्डिंग किती केलेलं आहे मला ते सांगायचं आहे. ऑप्शन नंबर ए. फोल्डिंग नंबर 1, लिसन, फोल्डिंग नंबर 1, 4. देन फोल्डिंग नंबर 2, बरोबर. आणि थर्ड फिगर मध्ये काय केलंय? ह्या बॉक्सला काय केलं आहे? 2 सर्कल मध्ये काय केलंय? कट केलंय. मला एक सांगा, जर आपण याला अनफोल्ड केलं तर याचं इथे वरती काय बघावं लागेल आपल्याला? मिरर वॉटर रिफ्लेक्शन बघावं लागेल का? हो. वॉटर रिफ्लेक्शन बघावं लागेल का? वॉटर रिफ्लेक्शन मध्ये हे दिसते का? आणि याचं मिरर रिफ्लेक्शन कसं दिसेल रे? याचं मिरर रिफ्लेक्शन ऑप्शन ए सारखं दिसेल का? ऑप्शन नंबर ओके, लिसन फर्स्ट. आता तुम्हाला आणखी एक ट्रिक सांगतो. जशी तुमची लास्ट फिगर असेल का नाही, ही सेम टू सेम फिगर कोणत्या कॉर्नर मध्ये तुम्हाला दिसते ती बघून घ्यायची. बघा, याचे जर असे 4 पार्ट केले तर ही फिगर प्रत्येक पार्ट मध्ये जुळते का बघा. म्हणजे तुमच्या ऑटोमॅटिकली किती फिगर कट होत आहे तुम्हाला लगेच लक्षात येईल. ही फिगर पण कट होईल, ही फिगर पण कट होईल राहिल्या या 2 फिगर मध्ये. पण ही जशी ए मध्ये दिसते तशी या डी मध्ये आहे का? नाही. म्हणजे तुमचं इझिली आन्सर काय होतं? ऑप्शन ए. तर कारण की डी मध्ये त्यांनी थोडेसे लहान मोठे गोल दिलेले. आता पुढचं नीट निरीक्षण करून उत्तर द्या. आन्सर मध्ये लहान मोठे गोल दिसत आहे. हा, इथे बघा आता इथे. सर ऑप्शन नंबर चार बॉक्स मध्ये टाकायचं ना सर. हो, सर ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए तुमचं करेक्ट आहे. चॅट बॉक्स मध्ये ठीक आहे, जाऊ द्या. आता इथे दिसतंय का तुम्हाला? लक्षात आलंय का सगळ्यांना? हो सर. सर मला हे नाही कळलं. हा, मी सांगतो कसं आहे ते. इथे जर फक्त या ठिकाणी जर इथे सर्कल दिसतोय, ही जर अनफोल्ड केली तर हा सर्कल कुठे जाणार आहे? इथे जाणार आहे की नाही? म्हणजे इथं वॉटर रिफ्लेक्शन वरती जाईल का? बरोबर. आणि पुन्हा ह्याच फिगरचं वॉटर रिफ्लेक्शन कसं होईल बरं? याच फिगरचं पुन्हा वॉटर रिफ्लेक्शन कसं दिसेल? इथे एक फोल्ड आणि इथे एक, बरोबर. म्हणून आपलं उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर ए. कळालं का सर्वांना? सर मी चॅट बॉक्स मध्ये ओके, कळतंय का तुम्हाला? काय नेक्स्ट फिगर बघा बरं. चला तर क्वेश्चन नंबर 32 बघा बरं. फोल्डिंग बघा आता सगळ्यात कसं, इथे फोल्डिंग 1 नाहीये,
इथे फोल्ड नंबर 1 आहे, फोल्ड 2 आहे, फोल्ड नंबर 3 आहे आणि मग ही 4 नंबरची फिगर तयार झाली आहे. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला ओपन करताना सुद्धा अनफोल्ड करताना 3 टाइम्स अनफोल्ड करायचे आहे. आलं लक्षात? कळतंय का मी काय सांगतोय ते? हा? येस सर. मग आता आपण काय करूया, अनफोल्ड करून बघूया. अनफोल्ड केल्यानंतर इथे जर सर्कल असेल तर अनफोल्ड केल्यानंतर हा सर्कल इथे दिसेल का? यस सर. इथे असल्यामुळे पुन्हा इथे पण दिसेल का? हो. यस ऑप्शन नंबर उत्तर सी. कुठलं येणार? कळालं असं सर का? ऑप्शन नंबर सी. करेक्ट सर. ओके. My answer is sir. पण तिथे answer नाही मध्ये. काय काय? करेक्ट. सर मी चॅट अंतर बॉक्स मध्ये तेवढंच आहे. उत्तर टाकले. हा ठीक आहे, चला अंतर राहू द्या. अंतर तेवढंच आहे. हा, अजून एक बघूया फिगर. जरा इंग्लिश मीडियमचा एक क्वेश्चन पेपर पुढे गेला तर इंग्लिश मीडियमच्या याच्यात अनफोल्ड आहे का? हा, मी उद्यापासून तुम्हाला सर स्क्रीन ब्लर दिसते. स्क्रीन ब्लर दिसते. आता दिसते का व्यवस्थित? येस सर. जरा ही क्वेश्चन पेपर बघा. म्हणजे ऑप्शन तुम्हाला नंबर सी. बघा बरं, जरा नीट व्यवस्थित अनफोल्ड करताना सगळ्यात महत्वाचं फोल्ड आणि अनफोल्ड मध्ये ऐकून घ्या माझं. मी काय सांगते उत्तर नका सांगू. मी काय सांगते तिकडे ऐका. इथे तुम्हाला फोल्ड किती पार्ट केले ते बघायचे. 1, 2 आणि 3. जेवढे बाण दिसले समजायचे तेवढ्या वेळेस आपल्याला अनफोल्ड करायचे आहे. ओके. आता अनफोल्ड करताना बघा, इथे जर 3 डॉट आहे तर इथे पुन्हा खाली अनफोल्ड करताना दिसेल का तुम्हाला 3 डॉट? हो. दिसतील का? ऑप्शन नंबर आता जर सी. ह्या बॉक्स ऐका रे माझं, जर तुम्हाला ही अशा पद्धतीची जर फिगर दिसली, ही अनफोल्ड केल्यानंतर या बॉक्स मध्ये कशी दिसणार आहे याच्या अपोजिट दिसेल. म्हणजे याचं काय बघायचं आपल्याला? मिरर रिफ्लेक्शन बघायचंय. काय बघायचंय? म्हणजे आरशातील प्रतिबिंब बघा. आरशातील प्रतिबिंब कसं दिसेल? ऑप्शन सी सारखं दिसतंय का? बघा बरं. हो सर. माय आन्सर इज करेक्ट. सर. येस, ऑप्शन माय आन्सर इज ऑल्सो करेक्ट सर. सर माय आन्सर इज करेक्ट. आन्सर इज करेक्ट. सर माय आन्सर इज करेक्ट. चला जायचं का पुढे आता? नेक्स्ट फिगर. हो. येस. सर सी. चला लास्ट फिगर बघूया आता आपण. या ठिकाणी बघा, इथे सर, तुम्हाला ऑप्शन नंबर fold ही इथे आहे. हिला सर, open केल्यावर ऑप्शन सी. ऑप्शन नंबर सी. option number C is the correct answer. Yes, yes, very good. सर चॅट बॉक्स मध्ये टाकलं. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक पूर्ण 100 मार्क्सचे क्वेश्चन पेपर देणार आहे सोडवायला. तुम्ही आज आणि उद्या यामध्ये ती क्वेश्चन पेपर सोडवून ठेवायची. मी तुम्हाला थोड्या वेळाने ती क्वेश्चन पेपर पाठवेल किंवा उद्या सकाळपर्यंत क्वेश्चन पेपर टाकतो. उद्यापासून क्वेश्चन पेपर सोडवायला सुरुवात करायची. रोज 2 तासाचा टायमिंग लावायचा. मी उत्तरपत्रिका उद्या संध्याकाळी टाकेल. आलं का लक्षात सर्वांना? येस सर. हो. यस सर.